संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही थांबलेलो आहोत चहा घ्यायला. माझा बबू आयान झोपलेल्या गाडीमध्ये आणि आम्ही आता घ्यायला जातो चहा. हा सो आलेला आहे आमचा चहा. तर सर्वांनी चहा प्यायला या. नाही आहे ना आपल्याकडे त्यांचं वेगळं. प्युअर व्हेज. काय प्युअर व्हेज. गुरुदेव आहे. गुरुदेव प्युअर व्हेज. प्युअर व्हेज. हा. सो आमचा चहा घेऊन झालेला आहे आणि आम्ही आता चाललो आहोत आळंदीला. आम्ही फायनली आळंदीला पोहोचलेलो आहोत. बघू दर्शन मिळत आहे की नाही. लांबून घेऊ, आपल्याला जायचंय. भरपूर आहे, वेळ लागेल. हा नाही नको. घाबरला. मध्ये आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आळंदीमधलं आणि आम्ही घेत आहोत प्रसाद आणि त्यानंतर आम्ही थोड्या वेळ थांबणार आहोत नदीकाठी आणि मग निघणार आहोत. कोणीतरी इकडचं वेगळं दाखव. हा थांब. सो आम्ही आळंदीहून आता निघत आहोत आणि मोबाईलची बॅटरी खूप कमी राहिलेली आहे. मे बी पुढचं रेकॉर्ड करता येणार नाही. वेळ झाली तुमची रजा घेण्याची. पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत मी म्हणाली येईन. तोपर्यंत अजून एंड नाही झालाय. अजून एंड नाही झालाय. मोबाईलची बॅटरी कमी आहे ना, त्याच्यामुळे तो बोलते हा अजून एंड नाही झालेला आहे.
इकडे आहे ना काय हॉटेल, सॉरी व्हेज हॉटेल आहे ना. मला वाटलं गाणी वगैरे चालली असतील भजन वगैरे. 7 वाजता असतं. हा का? काय मस्त वाटत असेल ना एकदम. रात्रीचे 1 वाजत आहेत आणि आम्ही आत्ता लोणावळ्याच्या पुढे फूड कोर्टला थांबलेलो आहोत. मी आणि आयान, माझा बाबा मागे झोपलाय आणि मी आहे थांबले इथे आणि बाकीचे 3 जण हे भाऊ आणि आई गेले फूड कोर्टमध्ये. ते काय 10-15 मिनिटामध्ये येणार आहे. मला चिक्की घ्यायची होती आणि ह्यांना फ्रेश व्हायचं होतं. सो आता ते लोक येत आहेत. त्यानंतर अर्ध्या तासाचा प्रवास आहे आणि त्यानंतर आम्ही घरी पोहोचू. मग अशीच व्लॉग एंड केलेला. म्हटलं ना आता पोचते तर थोडंफार करावं. मी तुम्हाला दाखवते. चंद्र किती छान दिसतं, खूप छानपैकी. आणि हे आहे चंद्र. हा किती छान. आणि अशा प्रकारे आमचा जो प्रवास जो पहिला आम्ही केलं शिर्डी, त्यानंतर शनी शिंगणापूर आणि त्यानंतर आळंदीला आम्हाला दर्शन नाही मिळालं. ॲक्च्युली लाईन खूप मोठी होती. काल काहीतरी एकादशी होती समथिंग. सो त्याच्यामुळे खूप लाईन होती आणि खूप 2 तास तरी गेले असते तिथे. सो मग घरी कधी पोचणार, त्या हेतूने आम्ही तिथे थांबलो नाही. बाहेरनंच दर्शन घेतलं लांबून आणि त्यानंतर आम्ही निघालो. तिथे थोडं त्या नदीकाठी गेलेलो. खूप छान वाटलं तिथलं वातावरण, मस्त. इथे पण छानपैकी म्युझिक लावलेली आहे आणि खूप झोप आले. मला वाटलं नव्हतं मी झोपेन म्हणून, पण गाणी अशी लावलेली ना, कुठलं लावलेलं दिल क्या करे गाणं लागलेलं आणि माझ्यावर अक्षरशः अंगाईचं काम केलं त्यांनी. मस्त थोडीशी असं चुटका लागलेला, पण आता थांबलो इथे. सो मला हे फार आवडलं. म्हणजे खूप इच्छा होती कमी इथे हे लावून घ्यावं म्हणून आणि मग सगळ्यांच्या इथे असं लावून घेतलं. आयाने पुसून टाकलं, अजिबात ठेवलं आणि डोळे कसे झाले झोपायला. टिमटिमाते तारीख. तर मी मृणाली पुन्हा एकदा तुमचा निरोप घेते, 2nd टाइम. आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉग सोबत तुमच्या भेटीस लवकरच येईन. तोपर्यंत बाय.